नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट अँड लॉसची जी सीरीज आहे ती घेऊन चाललेलो आहोत. अगदी बेसिक पासून तर हाय लेवल ॲडव्हान्स लेवलपर्यंत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा आपला पार्ट नाही म्हणजे पार्ट नंबर 9. चला तर मग आपण आपल्या या पार्टची सुरुवात प्रश्नापासूनच करूया नेहमीप्रमाणे. सगळ्यांनी लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. डिस्काउंट आपला प्रॉफिट अँड लॉसमध्ये डिस्काउंट म्हणजे सूट, ठीक आहे, सवलत हा टॉपिक चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. मी याचं एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. प्रॉपर सूट काय असते, आपले छापील किंमत, टॅग प्राइस हे काय असते, हे सगळे याच्यावर मी तुम्हाला मागच्या पार्ट नंबर 8 मध्ये सांगितलं आहे. तुमचे कन्सेप्ट, तुमचे बेसिक सगळे त्या पार्टमध्ये कंप्लीट क्लिअर केलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्यानी कोणी तो पार्ट नसेल बघितला, तर सगळ्यात पहिले तो पार्ट नंबर प्रॉफिट अँड लॉसचा पार्ट 8 बघून या आणि नंतरच या सेशनला पार्ट 9 बघायला सुरुवात करा. चला तर मग आजच्या सेशन सुरुवात करूया या प्रश्नापासून विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. एका दुकानदाराने आपल्या वस्तूवर 10% सवलत दिली. जर वस्तूची टॅग किंमत ₹450 असेल, तर विक्री किंमत किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. एका दुकानदाराने आपल्या वस्तूवर 10% सवलत दिली, म्हणजे सूट दिलेली आहे. ठीक आहे. डिस्काउंट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10%च्या. ओके. जर वस्तूची टॅग किंमत म्हणजे छापील किंमत म्हणजेच मार्केट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? मार्केट प्राइस किती आहे? 400 किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹450. ओके. ठीक आहे. तर विक्री किंमत काय? आपल्याला सेलिंग प्राइस आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे मार्केट प्राइसवर डिस्काउंट किती देऊन राहिला? डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस हे होत असते. ठीक आहे. मार्केट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 450. आणि नेहमी डिस्काउंट कशावर दिले जाते? छापील किंमतीवर दिली जाते, टॅग प्राइसवर दिली जाते, म्हणजेच मार्केट प्राइसवर नेहमी डिस्काउंट दिला राहते. ठीक आहे. तर जो डिस्काउंट आहे तो किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 10%. म्हणून आपण 90/100 घेऊया इज इक्वल टू सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला काढा मग. हा 0, हा 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला. तर हे किती राहिले? 9 45 5 झाले विद्यार्थी मित्रांनो. हातचे 4, 9 36. 36 आणि 4 किती झाले विद्यार्थ्यांनो? 40. म्हणजे ₹405 ला काय झाले ते सेलिंग प्राइस. हे झालं आन्सर विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढलंय. अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मार्केट प्राइसवरच डिस्काउंट दिला जातो. ठीक आहे. अगर डिस्काउंट देणार, नेहमी लक्षात ठेवायचं, अगर जर कोणाला डिस्काउंट द्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तो नेहमी मार्केट प्राइसवरच देणार. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका व्यापाऱ्याला पुस्तक छापील किमतीवर मार्केट प्राइस 10% सवलत देऊन विकल्यावर 12% नफा होतो. तर खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस आणि छापील किंमत म्हणजे मार्केट प्राइसचा अनुपात आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय? रेशो फाइंड आउट करायचा आहे. काय म्हणजे कॉस्ट प्राइस इज टू मार्केट प्राइस. याचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. खरेदी किंमत इज टू म्हणजे खरेदी किंमत अनुपातला मार्केट प्राइस म्हणजे छापील किमतीचा रेशो फाइंड आउट करायचा. चला मग करा मग विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. एका व्यापाऱ्याला पुस्तक छापील किमतीवर मार्केट प्राइस किती आहे? 10% सवलत देऊन विकल्यावर 12% प्रॉफिट होतो. ओके. मार्केट प्राइसवर 10% सवलत देऊन 12% प्रॉफिट होतो. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ही आहे कॉस्ट प्राइस, ही आहे मार्केट प्राइस आणि ही आहे सेलिंग प्राइस. ओके. तर मार्केट प्राइसवर 10% ची सवलत देऊन राहिला. जे बी मार्केट प्राइस असेल त्याच्यावर 10% ची तो सूट देऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रॉफिट किती होऊन राहिला? 12% प्रॉफिट होऊन राहिला. किती होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 12% प्रॉफिट होऊन राहिला. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगितले होते. सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची. काय? सेलिंग प्राइस फाइंड आउट करायचे 2 कन्सेप्ट आपल्याला डिस्काउंटमध्ये बघायचे आहे. ठीक आहे. त्याला आपल्याला नेहमी कंपेअर करूनच प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. लक्ष द्या. एक आहे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसवर एक तर प्रॉफिट पर्सेंट असेल विद्यार्थी मित्रांनो, या लॉस पर्सेंट असेल. ठीक आहे. तर आपल्याला नेहमी काय मिळते? सेलिंग प्राइस. ही झाली एक कन्सेप्ट. आणि दुसरी काय आहे? दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो, मार्केट प्राइसवर किती पर्सेंट डिस्काउंट देऊन राहिला तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार. ओके.
एवढी गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हे काय आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. जी मार्केट प्राइस म्हणजे बघा आता हे मार्केट प्राइसवर 90% डिस्काउंट म्हणजे ही आपली काय झाली विद्यार्थी मित्रांनो सेलिंग प्राइस झाली. आता प्रश्नाकडे लक्ष द्या. एका व्यापाऱ्याला पुस्तक छापील किमतीवर मार्केट प्राइसच्या 10% सवलत देऊन विकल्यावर कसं विकल्यावर 12% चा नफा होऊन राहिला. म्हणजे हा कन्सेप्ट इथे लागणार. बघा लक्षात द्या. म्हणजे कॉस्ट प्राइसवर त्याला 12% म्हणजे 112% चा काय होऊन राहिला नफा होऊन राहिला. हे राहणार त्याची सेलिंग प्राइस. ओके. हे झाली त्याची वाली सेलिंग प्राइस. आणि दुसरा काय म्हणून राहिला, की मार्केट प्राइसवर 10% ची सूट देऊन विकल्यावर 10% सूट देऊन विकल्यावर 12% प्रॉफिट. तर आपण याला कसं लिहू मार्केट प्राइस गुणिला 10% सूट 90/100 हे झाली त्याची वाली सेलिंग प्राइस. बघा 2 सेलिंग प्राइस आहे. ओके. हे 1 आणि हे 2. आपण ह्या दोघाला काय करू आता कंपेअर करू. ठीक आहे. काय करू विद्यार्थी मित्रांनो कंपेअर करू. ठीक आहे. लक्षात द्या म्हणजे आपण याला कसं लिहू शकू? बघा कॉस्ट प्राइस गुणिला 112 अपॉन मध्ये 100 इक्वल टू मार्केट प्राइस गुणिला 90/100 अशा प्रकारे लिहू शकू का? लिहू शकू का विद्यार्थी मित्रांनो? बघा. कारण इथे पण सेलिंग प्राइस फायनल होणार. कारण 12% प्रॉफिट होऊन राहिलं तर सेलिंग प्राइस मिळून राहिली. इथे डिस्काउंट देऊन राहिलं तरी सेलिंग प्राइस मिळून राहिली. तर ह्या दोघाला आपण कंपेअर करू. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे सेलिंग प्राइस इक्वल टू सेलिंग प्राइस म्हणजे आपल्याला इथे फाइंड आउट होणार. ओके. चला. आता याला सॉल्व्ह करा. हे कॉस्ट प्राइस, मार्केट प्राइस याच्या खाली येऊन जाणार. ओके. इक्वल टू हे किती आहे 90 अपॉन मध्ये 100 आहे विद्यार्थ्यांनो. हे राइट साइडला जाणार तर 100 अपॉन मध्ये 112 होणार. हे गेले आणि हे गेला. ठीक आहे. आता बघा. आता काय उरलं याचे हाफ करा. हे किती होणार? 45 होणार. ठीक आहे. आणि हे 5 दुने 10 5 दुने 10 झाले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. राहिले किती 12. पुन्हा लक्ष द्या. इकडे आपण 5 नी नाही करू 2 यांनी 2 नी डिव्हाईड केलं तर याला पण बेसकम सॉरी बेपंचे 10 आणि बेसकम 12 म्हणजेच किती उरले विद्यार्थी मित्रांनो 45/56. ओके. म्हणजेच आपल्याला कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइसचा रेशो किती मिळाला विद्यार्थ्यांनो? कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइसचा रेशो किती मिळाला आपल्याला? 45:56. हे झालं ॲन्सर विद्यार्थी मित्रांनो. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? ॲन्सर. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए आहे. ठीक आहे. हे झालं ॲन्सर. दिसतंय ना? हो, दिसतंय. तर बघा, आपण हा कशाप्रकारे फाइंड आउट केलं विद्यार्थी मित्रांनो, हा कन्सेप्टचा यूज करून. नेहमी लक्षात ठेवायचं डिस्काउंटमध्ये पुष्कळ जणांना प्रॉब्लेम येते. डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉसमध्ये डिस्काउंट असा टॉपिक आहे, की पुष्कळ विद्यार्थ्यांना समजायलाच नाही येत कारण त्यांचे कन्सेप्टच क्लिअर नाही राहत. तर मी म्हणजे आपण पार्ट 8 मध्ये फुल डिटेलमध्ये कन्सेप्ट क्लिअर करून दिले आहे. मार्केट प्राइस, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस आणि डिस्काउंटवर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? तर हा कन्सेप्ट मागच्या वेळेस पण मी सांगितलाय आणि आता पण मी तुम्हाला सांगितलाय म्हणून हा कन्सेप्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हा कन्सेप्टवरच बेस आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. बघा किती सोप्या पद्धतीने. सगळ्यात पहिले काय केलं? 12% प्रॉफिट होते. तर प्रॉफिट नेहमी कशावर होतो? कॉस्ट प्राइसवर. तर सेलिंग प्राइस मिळाली. मग मार्केट प्राइसवर तो 10% डिस्काउंट देतो. तेव्हा पण आपल्याला सेलिंग प्राइस मिळते. मग आपण ह्या दोघाला काय करतो विद्यार्थी मित्रांनो? कंपेअर करतो. कंपेअर करून आपल्याला हा रेशो मिळाला. कॉस्ट प्राइस अपॉन मार्केट प्राइस. ठीक आहे. 90/112. तर मग आपण दोन्ही भाग दिला तर हे 45/56 आलं दोघांनाही. ठीक आहे. मग आपल्याला रेशो मिळाला एवढा. तर हा ऑप्शन नंबर ए झाला. ठीक आहे. कळलं? कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? पुढच्या प्रश्नावर चालायचं? चला. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. चला. सॉल्व्ह करा ज्याला पटकन येत असेल त्यांनी. ठीक आहे. हं. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो काय म्हणताय प्रॉब्लेममध्ये? हं. एका दुकानदाराने छापील किंमत 480 असलेल्या घड्याळावर 10% सूट दिली, तरी त्याला 20% नफा झाला. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती होती? अच्छा. आपल्याला काय फाइंड आउट करायची विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत फाइंड आउट करायची आहे. तर एका दुकानदाराने छापील किंमत किती आहे? 480. ठीक आहे. म्हणजे मार्केट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? हे 480 आहे. ठीक आहे. याच्यावर काय करून राहिला तो? या घड्याळावर 10% सूट दिली म्हणजे 90 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. तर हे झाली हे किती हे काय झाली पूर्ण कंप्लीट सेलिंग प्राइस झाली. ठीक आहे.
जर याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं तर सॉल्व्ह पण करू शकता, नाही केलं डायरेक्ट शेवटी सॉल्व्ह केलं ते पण उचित राहणार. तर मी तर म्हणतो डायरेक्ट शेवटी सॉल्व्ह केलेलं बरं, पण तरी पण सांगून देतो मी, ठीक आहे. तर आपली इथे सेलिंग प्राइस किती बनणार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. 480 गुणिला 90 अपॉन मध्ये 100. सेलिंग प्राइस हा शून्य, हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य गेला. किती होणार हे? 9 8 72 चे 2 लागले, हातचे 7, 9 चौक 36. ओके, 9 चौक 36 आणि 4 हे किती झाले? 40 आणि 3 43. म्हणजे 432 झाले विद्यार्थी मित्रांनो. कळलं एवढं? किती झाले हे? 432 झाले. ओके. आता काय करायचं? हे काय झाली आपलीवाली विद्यार्थी मित्रांनो सेलिंग प्राइस. काय झाली? सेलिंग प्राइस. ओके. मग काय म्हणाले तर तरी त्याला 20% नफा होतो. आता 20% कशावर नफा होतो विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइसवर 20% नफा म्हणजे 120/100 इज इक्वल टू सेलिंग प्राइस. काय असते? सेलिंग प्राइस. आणि आपली सेलिंग प्राइस किती आली? 432. किती आली विद्यार्थी मित्रांनो? 432. ओके. आता काढा मग कॉस्ट प्राइस तर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. 432 गुणिले 100 अपॉन मध्ये 120. हा शून्य आणि हा शून्य गेला. ओके. आता डायरेक्ट भाग द्या. 432 ला 12 ने भाग द्या. 5 36. हे राहिले 2, 10 तून 6 गेले 4 आणि 3 7 राहिले, हातचा परत 0. 12 पंचाट 72. म्हणजे हे किती वेळा चालले विद्यार्थी मित्रांनो? 46 टाइम. म्हणजेच कॉस्ट प्राइस किती आले विद्यार्थी मित्रांनो? 460. ऑप्शन आहे का? 460. 460. सॉरी, 12 तिरी 36 होते. 12 चौक 48. ठीक आहे. 12 तिरी किती झाले? 36. तर हे किती होणार? 36. ओके. म्हणजे हे किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 360. कधी-कधी असा डाउट होत असतो. ठीक आहे. 12 तिरी 36 म्हणजे 72 आले आणि 12 सकम 72. ठीक आहे. 0 0. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय मिळाले विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस. ओके. कॉस्ट प्राइस मिळाली. आणखी यालाच याला दुसऱ्या प्रकारे कसं सॉल्व्ह करू ते बघा. ठीक आहे. आता बघा हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहे? हे आहे विद्यार्थी मित्रांनो सेलिंग प्राइस. ओके. यालाच असं म्हणजे याची व्हॅल्यू 432 न घेता डायरेक्ट आपण शेवटी म्हणजे हीच व्हॅल्यू पुट करून आन्सर काढू शकतो. ठीक आहे. लक्षात द्या. आता हे कॉस्ट प्राइस आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉस्ट प्राइसवर त्याला 20% प्रॉफिट होऊन राहिला म्हणजे 120 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. तर मी 432 न लिहिता डायरेक्ट ही व्हॅल्यू लिहितो. 480 गुणिले 90/100 आहे की नाही? हीच सेलिंग प्राइस पण होते विद्यार्थी मित्रांनो. 480 गुणिले 90/100. ठीक आहे. मी ह्या एका प्रॉब्लेम मध्ये पूर्ण डिटेल घेऊन राहिलो. समोर आपण एवढं डिस्कस नाही करू. ठीक आहे. ओके. हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगून राहिलो. ओके. ही व्हॅल्यू दिसते ना तुम्हाला? 480 आणि हे 100 आहे. ठीक आहे. ओके. चला तर मग याला सॉल्व्ह करा बघा. आपण असं पुट केल्याने विद्यार्थी मित्रांनो तर कट करायला खूप इझी होतं. ठीक आहे. एवढं हार्ड कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही पडत. कसं होणार आहे? 480 गुणिले 90/100 आणि हे राइट साइडला जाणार तर 100 अपॉन मध्ये 120. ओके. हे 0 0 गेले, हे 0 0 गेले, हा 0 हा 0. 12 चौक 48 है ना. 12 तिरी 36, 12 चौक 48. म्हणजे कॉस्ट प्राइस किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? 9 चौक 36 आणि हा राहिलेला 0 बघा. किती सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलंय. ऑप्शन ए हे झालं आन्सर. म्हणजे इथे आपल्याला हे एवढं कॅल्क्युलेट करायची आवश्यकता पडणार नाही. जर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करणार तर. ठीक आहे. ओके. बघा मी किती शॉर्ट वेनं आणि मजेदार तरीकेने सांगून राहिलो. तुम्हाला जास्त कॅल्क्युलेटिव्ह करायचा पण जास्त म्हणजे वेळ येणार नाही. फक्त हे 0 0 आणि हे म्हणजे कट-पीट केल्यानंतर आपल्याला आन्सर इझिली मिळून जाणार. पण इथे कसं भागाकार वगैरे आता हा जातो की नाही जात हे चेक करणं पडते आणि खूप वेळ लागतो. ठीक आहे. त्याच्यापेक्षा आपण असं पुट केलं ना तर लवकरात आन्सर निघून जातो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हम्म. 1000 रुपये किमतीच्या वस्तूवर 20% सवलत देण्यात आली.
आणि दुसऱ्या वेळी 2 सवलत 10% म्हणजे 10% सवलत दिली. अच्छा 2 वेळीस. दुसऱ्या वेळी 2 सलग 10% सवलत दिली. एका वेळेस 20% सवलत दिली, तर दुसऱ्या वेळेस 10% 10% असे 2 वेळेस सवलत दिली म्हणजे सूट दिली. तर दोन्ही वेळी विक्री किमतीतील फरक किती? ओके. विक्री किमतीतील फरक काढायचा आहे. तर ₹1000 किमतीची वस्तू आहे. ओके. म्हणजे हे ₹1000 किमतीची वस्तू आहे. म्हणजे मार्केट प्राईस याच्यावर 20% सवलत दिली. म्हणजे हे किती होणार 80/100 ठीक आहे. हे एका वेळेस एवढी सूट दिली आणि दुसऱ्या वेळेस काय म्हणून राहिलंय, की ₹1000 ची वस्तू आहे. त्याच्यावर 2 वेळी सलग 10% सवलत दिली. म्हणजे 2 वेळी. हा एक वेळेस सूट दिली विद्यार्थी मित्रांनो, सवलत दिली आणि हे दुसऱ्या वेळेस काय दिली? सवलत दिली. तर ठीक आहे. ह्या दोघांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. तर ही किती होणार विद्यार्थी मित्रांनो? हा 0, हा 0, हा 0, हा 0 म्हणजे इथे किती राहिले? 800. ओके. आता इथे बघा 1, 2, 3, 1, 2 आणि हे 3 हा 0 आणि हा 0. इथे किती राहिल्या? 9, 9, 81 आणि हा 0. म्हणजे बघा दोघातला फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 10चा. आणि हा आपल्याला फरकच फाइंड आउट करायचा होता. दोन्ही वेळी विक्री किमतीत फरक किती? ऑप्शन ए. हे काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए. ह्या झाला ॲन्सर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न पण आपण सॉल्व्ह करून घेतला. सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. माझ्यासोबत असेच तुम्ही कनेक्टेड राहा आणि शेवटीपर्यंत माझा व्हिडिओ वॉच करा ना तुम्हाला कोणतीच तकलीफ येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. सुगा स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज शेअर बी करा जिकडे-तिकडे. ठीक आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हं. चला लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न. दुकानदाराने छापील किंमत 500 असलेल्या घड्याळावर 20% सूट दिली, तरी सुद्धा त्याला 30% चा नफा झाला. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, बघा लक्ष द्या. ही काय आहे कॉस्ट प्राइस, ही काय आहे मार्केट प्राइस, ही काय आहे सेलिंग प्राइस. ओके. खरेदी किंमत, छापील किंमत आणि विक्री किंमत. ओके. तर दुकानदाराने छापील किंमत किती आहे? ₹500 वर घड्याळावर 20% ची सूट दिली. मार्केट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹500. आणि याच्यावर किती पर्सेंटची सूट देऊन राहिला? 20% ची. ठीक आहे. म्हणजे 500 इक्वल टू 500 गुणीला 80/100. तर हेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो? हे झाली सेलिंग प्राइस. ओके. जे मी मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितले. तरी सुद्धा त्याला 30% चा नफा झाला. ओके. म्हणजेच त्याला काय झाला? कॉस्ट प्राइसवर 30% चा नफा झाला विद्यार्थी मित्रांनो. इक्वल टू हे काय होणार? सेलिंग प्राइस आणि सेलिंग प्राइस काय हे आहे. चला ठेवा मग. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? तर खरेदी किंमत काय? कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायची आहे. तर हे काय होणार? 130/100 हे सेलिंग प्राइस इथे निघून आली. 500 गुणिले 80 अपॉन मध्ये 100. ओके. चला. कॉस्ट प्राइस काय होणार विद्यार्थी मित्रांनो मग? 500 गुणिले 80 अपॉन मध्ये 100 गुणिला हे राइट साइडला जाणार 100 अपॉन मध्ये 130. चला. कटपीट करून आपल्याला ॲन्सर फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. हा एक शून्य आणि हा एक शून्य गेला. ओके. तर राहिले किती? 8पंचे 40 म्हणजेच ठीक आहे. कुठे? हां, इथे करतो. 8पंचे 40 आणि हे 2 शून्य म्हणजे 4000 राहिले भागीला 13 करायचे. ओके. करा विद्यार्थी मित्रांनो. काय होणार? 33 39 राहिला 1 0 0 13 साते आता हा 10 आहे आणि हे 13 आहे म्हणजे मोठी संख्या आहे. तिथे आपण 0 लिहू. 13 साते 91 म्हणजे 91. 10 तून 1 गेला 9 राहिला हातचा परत 0 पुन्हा इथे 0 दिला. इथे पॉइंट देऊ. 13 5 13 सकम 78 आणि 13 7 13 सकम काय होते विद्यार्थी मित्रांनो? 78. राहिले किती? 10 तून 8 गेले 2 राहिले हातचा परत 12. ठीक आहे. म्हणजे 307.6 असं काहीतरी उत्तर येणार. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी किती आहे? किती येणार आहे? 307.6 हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस. म्हणजेच ऑप्शन ऑप्शन किती आहे? ऑप्शन डी. हे झालं ॲन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे.
ओके. बघा, हीच आपली ही बघा, ही मार्केट प्राइस आहे. याच्यावर 20% सूट दिली तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळते. हीच आपली काय आहे सेलिंग प्राइस. आणि आपल्याला 30% प्रॉफिट होऊन राहिला. पण 30% कशावर प्रॉफिट होऊन राहिला? कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइसवर 30% प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत आपण ठेवली. ठीक आहे. खरेदी किंमतचे 130% इज इक्वल टू विक्री किंमत. तर अशा प्रकारे आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली आणि आपण प्रश्नाचं उत्तर काढलं. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हं. एका वस्तूवर 30% सवलत दिल्यानंतर ती 490 रुपयाला विकण्यात आली तर त्या वस्तूची टॅग किंमत किती? अच्छा. टॅग किंमत म्हणजे इथे आपल्याला मार्केट प्राइस फाइंड आउट करायची आहे म्हणजे छापील किंमत फाइंड आउट करायची आहे. एका वस्तूवर 30% सवलत दिल्यानंतर 490 रुपयांना विकण्यात आली. ओके. बघा. हे काय असते कॉस्ट प्राइस, हे मार्केट प्राइस आणि हे काय असते विद्यार्थी मित्रांनो सेलिंग प्राइस. तर किती रुपयात सेल करण्यात आले? 490 रुपयात. मार्केट प्राइसवर कितीचा डिस्काउंट आहे विद्यार्थी मित्रांनो? 30% चा. म्हणजेच आपण काय घेऊ? 70 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे इथे? टॅग किंमत म्हणजे मार्केट प्राइस. चला काढा मग. मार्केट प्राइस गुणिला 70 अपॉन मध्ये 100. तर हे काय होत असते? सेलिंग प्राइस होत असते. है की नाही विद्यार्थी मित्रांनो? मार्केट प्राइस गुणिला 70 अपॉन 100 इज इक्वल टू सेलिंग प्राइस किती दिली आहे? 490. चला तर मग मार्केट प्राइस म्हणजेच छापील किंमत आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. इक्वल टू 490 गुणिला आता हे राइट साइडला जाणार तर 100 अपॉन मध्ये 70. ओके. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 7 49. म्हणजेच मार्केट प्राइस किती निघून आली म्हणजे छापील किंमत किती निघून आली विद्यार्थी मित्रांनो? 700. ठीक आहे. 700 आली जे की ऑप्शन ए आहे. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. चला मग पुढच्या प्रश्नावर जाऊया. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका वस्तूवर 20% सवलतीनंतर व्यापारी अजून 35% सवलत देतो. जर खरीददाराने वस्तू 1300 रुपये दिले असेल, तर वस्तूची टॅग किंमत किती आहे? अच्छा, वस्तूची टॅग किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर एखाद्या वस्तूवर 20% सवलत देतो. ठीक आहे. म्हणजे मार्केट प्राइस आहे. मार्केट प्राइसवर तो काय करतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला 20% सवलत देतो. म्हणजे 20% ची सूट देतो. म्हणजे 20% डिस्काउंट देतो म्हणजे 80 अपॉन 100 घेऊ. व्यापारी अजून 35% च्या सवलत देतो. ठीक आहे. म्हणजे 35% च्या डिस्काउंट देतो पुन्हा. तर मग हा सेकंड डिस्काउंट झाला 65 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. जर खरीददाराने वस्तू 1300 रुपये दिले असेल, आता खरीददाराने जो पण व्यक्ती खरेदी करून राहिला ह्या वस्तूला, तर तो किती पे करतो? 1300 रुपये पे करतो. ओके. तर वस्तूची टॅग किंमत म्हणजे वस्तूची मार्केट प्राइस आपल्याला छापील किंमत इथे फाइंड आउट करायची आहे. चला मग करा. 1300 गुणिले 100 अपॉन मध्ये 80 गुणिले 100 अपॉन मध्ये 65. ओके. ठीक आहे. चला हे मार्केट प्राइस होणार विद्यार्थ्यांनो. हा शून्य गेला. याला आपण कसं लिहू शकतो? 13 पंचे 65 लिहू शकतो. हो. मग हे 13 आणि हे 13 गेले. ठीक आहे. आता वाचले काय विद्यार्थी मित्रांनो? 5 एक 5, 5 दुने 10 आणि हे 4 8 आणि हे 100 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे 25 चौक 100 होते. म्हणजे 25 आणि हे 2 शून्य किती वाचले? 2500. म्हणजेच मार्केट प्राइस किती होती विद्यार्थी मित्रांनो? 2500. ठीक आहे. ही झाली मार्केट प्राइस आपली निघून आली. ठीक आहे. 2500 ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. ठीक आहे. बघा कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? बघा काही डाऊट, कन्फ्युजन तर मी ठेवलं नाही कारण प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन तुम्हाला समजून सांगत आहोत. तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठे इथे डाऊट येत असेल म्हणून आणि प्रत्येक गोष्ट मी नीट अँड क्लीन लिहून पण राहिलेलो आहोत. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेमवर जायचं.
चला पुढचा प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. अरुणने टीव्ही सेट 20% सूट मिळून खरेदी केला. जर त्याला 25% सूट मिळाली असती. अच्छा बघा. पहिले 20% म्हणजे डिस्काउंट देऊन त्यांनी खरेदी केला. ओके. जर त्याला 25% सूट मिळाली असती. जे सेकंड ह्याच्यात त्याला 25% सूट मिळाली असती, डिस्काउंट मिळाला असता, तर त्याने ₹1800 जास्त वाचवले असते. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5% ची. आणि 5% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹1800. 1800 जास्त वाचवले असते आहे ना, कमी जास्त. तर त्याने टीव्ही किती रुपयांना खरेदी केला याचे 100% आपल्याला फाइंड आउट करायचे. हे किती गुणिला आहे? 20 गुणिला. तर हे पण 20 गुणिला होणार. म्हणजे 18 दुने 36 आणि हे 3 शून्य. 1, 2, 3. ₹36,000. त्याची जी आहे टीव्ही किती रुपयांना खरेदी केली त्यांनी? म्हणजे ₹36,000. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. ठीक आहे. याच्यात 2 डिस्काउंट दिलाय. सगळ्यात पहिले 20% वर खरेदी करतो. जर त्यांनी 25% वर खरेदी केली असती, ठीक आहे, 25% सूटवर खरेदी केली असती, ठीक आहे. हा 20% चा डिस्काउंट पहिले, मग नंतर तो काय करतो 25% च्या डिस्काउंटवर जर त्यांनी खरेदी केली असती, तर त्याला ₹1800 जास्त मिळाले असते. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स घेतलाय आणि ह्या दोघांचा डिफरन्स इज इक्वल टू डिफरन्स. कारण कमी जास्त डिफरन्स असते. मग 100% ची व्हॅल्यू किती? म्हणजे हे आपल्याला ऑप्शनमध्ये मिळालं. पण त्याची खरेदी किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो? ₹3600. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघायचा. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ओके. पुढचा प्रश्न पण सेम वाटून राहिला विद्यार्थ्यांना. चला. की एका घड्याळावर दुकानदाराने 5% सूट दिली. ओके. एका घड्याळावर किती? एका घड्याळावर 5% सूट दिली. जर त्याने 7% सूट दिली असती. अच्छा. मग जर त्याने 7% सूट दिली असती, म्हणजे हा दोघांचा डिफरन्सच झाला. 2% ची व्हॅल्यू काहीतरी दिली असेल कमी जास्त मध्ये. तर त्याचा नफा ₹15 कमी झाला असता. 2% ची व्हॅल्यू किती आहे? 15. तर मग विचारलं काय आहे? तर छापील किंमत किती? तर 100% ची व्हॅल्यू किती? हे किती गुणिला आहे? 50 गुणिला. तर हे पण किती गुणिला होणार? 50 गुणिला. 15 पाची 75 आणि हे 0. ₹750 येणार विद्यार्थ्यांनो. ऑप्शन ए. हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेमचं पण उत्तर मिळालं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, काही हार्ड आहे नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा का? पुढचा प्रश्न बघूया. एका घड्याळाची छापील किंमत ₹1000 आहे. दुकानदाराने त्यावर 2 सलग सवलती दिल्या म्हणजे डिस्काउंट दिला. पहिल्या ह्याच्यावर 10% होती आणि दुसऱ्या वस्तू अच्छा त्याला पहिल्या पहिल्या ह्याच्यावर 10% होती आणि त्याला वस्तू ₹810 मध्ये मिळाली असेल, तर दुसरी सवलत किती? अच्छा. दुसरा डिस्काउंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. सेकंड डिस्काउंट आपल्याला इथे काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. बघा. आता काय करून राहिलं? सवलत फाइंड आउट करायची आहे. तर डिस्काउंट आपल्याला नेहमी कशावर दिली जाते विद्यार्थी मित्रांनो? मार्केट प्राइसवर. कशावर दिली जाते डिस्काउंट नेहमी? मार्केट प्राइसवर आपल्याला डिस्काउंट देत असतं. ओके. तर एका घड्याळाची छापील किंमत किती आहे? ₹1000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ही आहे ₹1000. ओके. दुकानदाराने त्यावर 2 सलग सवलती दिल्या. पहिली डिस्काउंट जी आहे म्हणजे सतत 2 डिस्काउंट दिले. तर पहिले डिस्काउंट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10%. तर आपण काय लिहू? 90 अपॉन मध्ये 100. बघा. इथे काय केलं? 10% म्हणजे 100 सोबत आपण कंपेअर केलं. म्हणजे 10% चा डिस्काउंट दिला म्हणून 90 दिलं. सेम. सेम सेकंड डिस्काउंट आपण काहीतरी दिला असेल आणि उत्तर आल्यानंतर आपल्याला हा एकचे जे उत्तर मिळेल ते आपल्याला 100 सोबत कंपेअर करणं पडेल. कारण आपण नेहमी 100 सोबत काय करतो? कंपेअर करतो डिस्काउंटमध्ये. ठीक आहे. तर हा सेकंड डिस्काउंट आहे आणि सेकंड डिस्काउंट दिल्यानंतर
ती वस्तू 810 रुपयांना त्या खरेदी करण्यावाल्यांना पडली. ठीक आहे. ज्यांनी विकत घेतली त्याला किती पडली ते 810. तर आपल्याला हा सेकंड डिस्काउंट किती दिला ते आपल्याला या प्रश्नामध्ये फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. एका घड्याळाची छापील किंमत एवढी आहे विद्यार्थ्यांनो. पहिला डिस्काउंट दिला त्यांनी 10% च्या. दुकानदाराने त्यावर 2 सलग सवलती दिल्या. तर पहिला डिस्काउंट आहे 10% च्या आणि दुसरा डिस्काउंट हा आहे आणि अशा प्रकारे 810 मध्ये ती वस्तू विकण्यात आली. तर हा जो दुसरा डिस्काउंट आहे हा किती आहे? आपल्याला या प्रश्नामध्ये फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग काढूया. कसं करू आपण? लक्ष द्या इकडे. किती लिहू? 810 ह्या सगळ्या व्हॅल्यू राइट साइडला जाणार. 100 अपॉन मध्ये 90 याला लिहू. हे पण राइट साइडला जाणार तर 100 अपॉन मध्ये 1 होणार कारण x इथे आपण लिहू आणि हे पण राइट साइडला जाणार तर 1 अपॉन 1000 होणार. ठीक आहे. चला फाइंड आउट करा. 1, 2, 3 ते किती झाले? 1, 2, 3 हा एक 0 आणि हा एक 0 म्हणजेच 9, 9, 81. ओके. म्हणजेच किती आले विद्यार्थी मित्रांनो? x ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो? x ची व्हॅल्यू किती आली? 90 आली. म्हणजे आणि 90 आल्यानंतर आपल्याला 100 सोबत कंपेअर बी करायचं आहे. म्हणजे कितीची कमी आहे? 10 ची कमी आहे. म्हणजेच हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? डिस्काउंट आहे. म्हणजेच 10% चा डिस्काउंट दिला विद्यार्थी मित्रांनो. सेकंड जो डिस्काउंट आहे तो कितीचा आहे? 10% चा डिस्काउंट आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ऑप्शन ए. हे झालं ॲन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेमचं ॲन्सर मिळालं. ठीक आहे. ओके. कारण सेकंड डिस्काउंट आपल्याला अशाच प्रकारे फाइंड आउट करायचं आहे आणि इथे लक्ष द्यायचं. इथे आपण 100 सोबत कंपेअर करतो. जो बी डिस्काउंट घेतो. 10% चा डिस्काउंट म्हटलं तर 90/100 घेतो. 20% चा डिस्काउंट म्हटलं तर 80/100 घेतो. तर सेम इथे पण व्हॅल्यू किती आली? 90. जर इथे आपण पुट केलं, हे 90 व्हॅल्यू इथे ठेवली 1 च्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला काय कळते की यांनी पुन्हा 10% चा डिस्काउंट दिला. ठीक आहे. कळलं एवढं? ठीक आहे. ही जर 90 व्हॅल्यू इथे ठेवली विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच इथे बी 10% चा डिस्काउंट, इथे बी 10% चा डिस्काउंट म्हणजे 1000वर 2 10% डिस्काउंट दिले सलग तर 810 रुपये त्यांनी काय केली? विक्री केली. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हं. एका घड्याळाची छापील किंमत 720 आहे. एका ग्राहकाने 10% व दुसरी सवलत मिळून अच्छा एका ग्राहकाने ती 10% व दुसरी सवलत म्हणजे डिस्काउंट मिळून ₹550.80 ला खरेदी केली तर दुसरी सवलत आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ओके चला. सेम प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जसं मागचा प्रॉब्लेम केला तसाच हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करा आणि स्वतः सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करा. मग त्यानंतर जे ॲन्सर निघणार ते माझ्या ॲन्सर सोबत कंपेअर करण्याचा प्रयत्न करा आणि हेच लॉजिक नेहमी ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामुळे तुमचे जे मॅथ्स पोर्शन आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे जे पोर्शन आहे ते खूप स्ट्रॉंग बनणार. ठीक आहे. तर पहिले व्हिडिओला स्टॉप करा आणि नंतर सॉल्व्ह करा आणि मग माझ्या ॲन्सर सोबत कंपेअर करा. चला. मला वाटते तुम्ही सॉल्व्ह केलं असेल. लक्ष द्या इकडे. एका घड्याळाची छापील किंमत म्हणजे मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹720 आहे. ओके. एका ग्राहकाने ती 10% वर पहिले कितीची सूट दिली? 10% ची सूट दिली. ओके. चला ठीक आहे. मग दुसरी पण काहीतरी सूट दिली, जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि ते मिळून ती ₹550.80 ला विकण्यात आली. किती? ₹550.80 ला विकण्यात आली. खरेदी करण्यावाल्याने ही वस्तू ₹550.80 ला खरेदी केली. या विक्री करण्यात आली एवढ्या रुपयात. ठीक आहे. तर दुसरी सवलत, हेच सवलत आपल्याला फाइंड आउट करायची. चला तर मग करा फाइंड आउट. कसं होणार? 550 80 अपॉन मध्ये 100 असं लिहू शकू का? मी यालाच अशा प्रकारे लिहिलं. ठीक आहे. हे किती आहे? 550 80 अपॉन मध्ये 100. मग नंतर ही व्हॅल्यू इकडे जाणार. तर हे किती होणार? 100 अपॉन मध्ये 90. मग पुन्हा ही इकडे जाणार तर हे किती होणार? 100 अपॉन मध्ये 1 कारण x आपण इथे लिहू. ठीक आहे. आणि हे पण राइट साइडला जाणार तर 1 अपॉन 720 होणार. ठीक आहे. एवढं लिहिलं आपण. चला आता कट करा. हे 100 आणि हे 100 गेले विद्यार्थ्यांनो. हा 0 आणि हा 0 गेला. ठीक आहे. चला
आता 5 दुने 10 18 हां, 9चा भाग जातो विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे. हा एक 0 आणि हा एक 0 काढून टाका. ठीक आहे. तर करा हे 5508 भागीला 9 करा. 9 5 45 9 सकम 54 म्हणजे हे किती राहिले विद्यार्थी 108 9 एक 9 म्हणजे हे किती राहिले 18 9 दुने 18 म्हणजे हे किती टाइम्स चालले विद्यार्थी मित्रांनो 6 से 12 टाइम्स. ठीक आहे. ओके. आता काय राहिलं 12 सखम 72 ओके. मी काय करतो याला 12 सकम 72 तर 12 ने आता याला भाग देऊन बघतो. 6 से 12ला 12 ने भाग देऊन बघतो. 12 पंचे 60 राहिले किती 12. 12 एक 12 0 0 ओके. म्हणजे हे यांनी जर याला भाग दिला तर हे किती टाइम्स चाललं 51 टाइम्स. ठीक आहे. ओके. आता 6 ने याला भाग देऊन बघू. ओके. चला. इकडे दिसते ना तुम्हाला? ओके. 51 आणि 6 तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथे किती राहिले आपलेवाले? इथे राहिले आहेत 10. ठीक आहे. मी ह्या 10ला कट करून इथे लिहितो आणि याला 3 दुने 6 लिहितो. ओके. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला ईझी होणार. तर हे किती 17 त्रिक 51 होते. तर हे 17 होणार इथे विद्यार्थी मित्रांनो आणि हे बेपंचे 10 होणार. म्हणजे 17 पाचे किती होणार? 85 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो? 85. ओके. x ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो? 85 म्हणजे 15% डिस्काउंट दिला विद्यार्थी मित्रांनो. 100 सोबत कंपेअर करू तर हे किती येणार 15. 15% काय दिला डिस्काउंट. हे झालं आन्सर आपलं. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थी. हे थोडं कॅल्क्युलेटिव्ह बनलं ठीक आहे. पण अशाच प्रकारे कट करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. हे 85 जर इथे ठेवले तर आपल्याला इथे कळते की याचा हे जे बघा हे 85 जर इथे ठेवले असे 85/100 म्हणजेच आपल्याला इथे कळते की इथे 10% डिस्काउंट आहे आणि इथे 15% डिस्काउंट आहे. तेव्हा जाऊन व्हॅल्यू 550.80 रुपयाला विकली जात आहे. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. मजा येते ना विद्यार्थी मित्रांनो बघा किती आपण हार्ड प्रॉब्लेम किती कठीण प्रॉब्लेम एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि हाच या चॅनलचा कन्सेप्ट आहे मोटिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो की कठीणातलं कठीण प्रॉब्लेम पण आपण खूप सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं ठीक आहे. ओके. आता हे बघा एका पेनची छापील किंमत 12 रुपये आहे. मार्केट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? 12 रुपये आहे. त्यावर प्रथम 15% ची सूट दिली. कितीची? 15% ची. म्हणजे हे किती झाले? 85/100 झाले. ओके. आणि नंतर दुसरी सवलत दिल्यानंतर अंतिम किंमत 8.16 रुपये. अच्छा. हे दुसरी सवलत देऊन राहिला आणि किंमत किती होऊन राहिली? सेल कितीत करून राहिला? 8.16 मध्ये ते अंकित म्हणजे 16 रुपये मध्ये विकून राहिला. ठीक आहे. तर दुसऱ्या सवलतीचा दर किती? तर हा एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. एक्स इथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि एक्सची व्हॅल्यू येणार मग 100 सोबत कंपेअर करू. ठीक आहे. मग आपल्याला तो डिस्काउंट मिळणार इथे. आणि हा डिस्काउंटच काय असणार विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर असणार. तर हा तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. हा तुम्हाला होमवर्क म्हणून मी हा क्वेश्चन देऊन राहिलो. ठीक आहे. कन्सेप्ट पण सांगितलेलं आहे. 12 रुपयाची वस्तू आहे. पहिल्या ह्याच्यावर 15% डिस्काउंट देतो आणि दुसरी डिस्काउंट किती देते हे माहीत नाही. पण विकून किती राहिला 12 रुपयाची वस्तू तो 8.16 रुपयाला विकून राहिला. 2 वेळेस डिस्काउंट देऊन. एका ह्याच्यावर 15% आणि एका ह्याच्यावर X%. हा X% आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? ओके. तर अशा प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्व्हिंग टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कारण आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझी सेशन अगदी शेवटपर्यंत बघत जा. ज्याच्यामुळे तुमचे एक पण कन्सेप्ट, एक पण डाउट राहिला नाही पाहिजे. आणि जर तुम्ही एक जरी प्रॉब्लेम मिस केले विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला सेशनच्या समोरचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला समजायला येणार नाही. त्यानंतरचे जे प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. तर जो कोणी इथे नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. शुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे नोटिफिकेशन सबस्क्राईब करणार तेव्हाच तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक येणार, माझे नोटिफिकेशन येणार.
तेव्हा तुम्हाला समजायला येणार की सरांनी व्हिडिओ टाकला म्हणून. ठीक आहे. म्हणून सुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.